नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अस्सल आगरी जेवण ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत आगरी स्पेशल तांदळाची भाकरी। चला तर मग आधी गॅस पेटवून घेऊ आणि गॅसवर पातेलं ठेवू, त्याच्यात पाणी टाकूया आणि पाण्याला छान उकळी येण्याची वाट बघूया। पाणी उकळलं की त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून ते छान हलवून घ्यायचं। पीठ ढवळत असताना गॅसची फ्लेम कमी करून ठेवायची आणि पीठ सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजू द्यायचं। आता इथे तुम्ही बघू शकता तांदळाची उकड तयार झाली आहे। आता मी गॅसवरून खाली उतरवून आणि ती पुन्हा एकदा ढवळून मग परातात ओतणार आहे। आता इथे पीठ मी परातात ओतून घेत आहे आणि ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा हात लावून। पीठ साधारण आपल्या हाताला सोसवेल इतपत गरम असतानाच ते छान मळून घ्यायचं। मंडळी, आपण जेवढं पीठ मळणार तेवढी आपली भाकर नरम आणि लुसलुशीत होईल। पीठ मळत असताना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन ते मळत राहायचं, म्हणजे एकजीव होतं, म्हणजे पिठाला बाइंडिंग येते। इथे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे, तर आता आपण भाकरी बनवायला घेऊया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता पिठाचा छोटा गोळा घेऊन तो हाताने गोल करायचा आणि थोडासा दाबून चपटा करायचा। त्याला आमच्या आगरी भाषेत चारा असं म्हणतात। तर हा चारा करून झाल्यानंतर आता आपण भाकर थापायला घेऊया। परातीला पाणी लावून त्याच्या भाकर हळूहळू तलव्याने प्रेस करत आणि फिरवून फिरवून ती पातळ पातळ करत आणि छान गोल बनवायची। तयार झालेली भाकर गरम तव्यावर टाकून द्यायची आणि एका बाजूने शिजली की उलटण्याने पलटी करून ती दुसऱ्या बाजूला शिजवायला ठेवायची। दुसऱ्या बाजूने ही ती शिजली की मग पुन्हा उलटी करायची आणि मग आत्ता आपली तांदळाची भाकर तयार झालेली आहे। ही भाकर आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही बरोबर खाऊ शकतो। पण मंडळी, तांदळाची भाकर ही नॉनव्हेज बरोबर खाण्याची मजा काही वेगळीच आहे। अशाच नवनवीन आगरी रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।